नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकांचं उमेदवारी अर्ज भरण्याचा आजच्या शेवटचा दिवस पार पडला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारे बबन मुकादम यांनी वार्ड क्रमांक 8 मधून आपला उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करून मोठ्या थाटामाटात वार्ड ऑफिस कळंबोली कार्यालयात दाखल करण्यात आला. मी सर्वसाधारण कार्यकर्ता नसून विकास कामांच्या जोरावर निवडून येणारच, पण विरोधकांची डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असे बबन मुकादम यांनी या ठिकाणी ठणकावून सांगितले. माझ्या पाठी कळंबोलीमधली सर्वच जनता बबन मुकादम म्हणजे सर्वसाधारण माणूस म्हणून ओळखला जातो. त्या अनुषंगाने माझी जनता रात्रंदिवस माझ्या पाठी असते, मी त्यांच्या पाठी असतं. सुखदुःख हे नेहमीच होत असतात, पण त्या जनतेच्या पाठीशी आपण सतत 2012 पासून माझी अर्धांगिनी प्रिया मुकादम यांचा मोठा महिलांचा हातखंडा आहे. त्याच्यानंतर मला लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आम्हाला समाजामध्ये राहण्याची सवय आहे. आपला काम झाला, काम खतम आदमी खतम असल्या विषयाचा बबन मुकादम नाही आहे, तर लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम करतो. म्हणून जनता एका मेसेजवर त्यांना समजल्यानंतर आज फॉर्म बनवणार, ते जनता कळंबोलीची एकदम सपाट्याने निघाली आणि माझा शक्ती प्रदर्शन या ठिकाणी झालं. प्रभागामध्ये 100% आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी माझ्यावर जी प्रभाग 8ची जबाबदारी दिली, मागच्या वेळेला पण 4 उमेदवार प्रभाग 8चे निवडून आणले होते. आता पण तेल मात्र शंका नाही, 4 उमेदवार समोरच्यांची डिपॉझिट जप्त करण्याचा प्रयत्न करू आणि ते तर निवडूनच येतील आणि भरघोस मतांनी निवडून देण्याचा मी मानस ठेवलेला. अजून 2 तारीख यायचे साहेब, त्यामुळं पक्षश्रेष्ठी त्या गोष्टीचा निर्णय घेतील. एवढा मोठा माणूस मी नाही आहे, तर तो निर्णय घ्यायचा मला अधिकार पण नाही आहे. मला एपी फॉर्म भेटला, मला उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिली, मी त्यातच खुश आहे. बाकी आमचे आमदार त्यात सक्षम आहेत, त्यामुळे ते जे कार्यक्रम करतील ते बरोबर करतील. कोणत्या मुद्द्यावर हे येत्या 5 वर्षात जो कळंबोलीचा विकास भारतीय जनता पार्टीमध्ये मी 3 वर्ष नगरसेवक असताना गेलो, आता मी 2 वर्ष सतत काम करत असतं. टोटल माझी भारतीय जनता पार्टीमध्ये आता 5 वर्ष झाली, पण मला थोडाही दुजा भाव दिला नाही, कारण हे लोकप्रिय आमदार आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांचे बंधू परेश ठाकूर नेहमीच आपल्या मार्गदर्शनात त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही काम करत असतो. आणि मी जो शब्द टाकला त्यांनी कधी नाही बोलला नाही, कारण मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून लढलोय, जिल्हा परिषद सभापती सदस्य म्हणून माझी मिसेस झाले आणि आता 5 वर्ष नाही तर 8 वर्ष मी नगरसेवक राहिलो. त्यामुळे शासन प्रशासन काय आणि प्रशासनापासून कशी कामं करून घ्यायची जो हातखंडा माझ्यामध्ये आहे. त्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे. निश्चिंत जनतेला सांगू इच्छितो, त्या ठिकाणी कळंबोलीमध्ये KL1 असेल, KL2 असेल किंवा हरेक सोसायटीतल्या प्रत्येक सोसायटीमध्ये जा, बबन मुकादमचं नाव हा घेतातच. का घेतात? काही मला निवडून दिलं म्हणजे उपकार नाही, हे जनतेचे उपकार आहेत माझ्यावरती. प्रत्येक सोसायटीमध्ये हायमास असेल, कॉन्क्रीटचे रस्ते असतील, तुमचे सेवरेज लाईन असेल, आपल्या जनतेचे ॲडमिशन असेल, पोलीस स्टेशनचं काम असेल किंवा हॉस्पिटलचं काम असेल, सगळ्या कामात एक फोन 24 तास चालू असतो. म्हणून जनता माझ्या पाठीशी असते, रात्री अपरात्री कधी पण असो. तुम्हाला तर माहितीच आहे, मी जास्त सांगण्यात अर्थ नाही. येणाऱ्या ह्या 10-15 दिवसात अजून सपाट्याने करू, समोरच्याचा डिपॉझिट जप्त केल्याशिवाय बाबा गप्पा बसणार नाही. एवढंच बोलतो, थांबतो.